श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 115. दयाळराव स्वामींच्या तपश्चर्येच्या प्रभावामुळे गोविंद स्वामी बरे झाले ही हकीकत सर्वत्र पसरली. म्हैसूरहून आल्याबरोबर हलधर उत्तम श्लोकांना म्हणाले, दयाळराव स्वामींनी आपल्या सद्गुरूंना मृत्यूच्या दारातून परत आणलं, हा मोठाच चमत्कार झाला नाही? उत्तम श्लोक हसून म्हणाले, चमत्कार वाटणाऱ्या घटना इथे नेहमीच घडत असतात. दयाळराव स्वामींनी कृपा केल्यामुळे गुल्म, रक्तपिती, कुष्ठरोग, कुष्मांड, वेड, उन्माद असे असाध्य रोगही बरे झालेत. भूतबाधा, पिशाच्चबाधा, पितृबाधा अशा अनेक पीडाही दयाळराव स्वामींच्या कृपेमुळे दूर झाल्या. भक्तांना जे जे हवं होतं ते ते स्वामींनी दिलं. अशा कितीतरी घटना इथे नित्य घडतच असतात. स्वतः दयाळराव स्वामी मात्र कोरांना भिक्षेवरच अगदी साधं जीवन जगतायत. पण भक्तांसाठी मात्र कल्पवृक्ष होऊन जे मागतील ते देतायत. धनधान्य, संतती, घरदार, ऐश्वर्य त्यांच्या कृपेमुळे मिळाल्याच्या कितीतरी घटना आहेत. सनातन महाराजांनी दयाळराव स्वामींची जी आरती केली आहे ना, त्यात या सगळ्यांचा उल्लेख आहे. हो का? सनातन महाराजांनी फार आरती छान रचली आहे, कानांवर आलंय माझ्या. आपल्याला ती आरती पाठ असेलच, म्हणून दाखवा ना ती आरती, हलधर म्हणाले. उत्तम श्लोक आरती म्हणून दाखवू लागले. जय देव श्रीकृष्ण दयार्णवा, ओवाळू आरती भावे घ्या सेवा. जय देव कुल्म रक्त पीती कुष्ठादी रोधी, कुष्मांड उन्माद सर्वांतर व्याधी, भूतप्रेत खेत संबंध उपाधी, दर्शन घेता हरती रोगादी व्याधी. जय देव पुत्र पौत्र संतती संपत्ती देशी, दैवत पितृपीडा दृष्टांते हरिषी, क्षुद्रे मुद्रे दुःखा भयनाशशी, भक्तांचे अखिलार्थ परिपूर्ण करिषी. जय देव धनधान्यादी प्राप्ती ऐश्वर्य देशी, सेविती जे जनधेतू सिद्धीसी नेसी, पाठी पाहता प्रत्यंतर दशम ग्रंथासी, उद्धरले कित्येक धरुणी श्रीपद कमलासी. जय देव भिक्षांना घेऊनी पारायणा करिता, श्रीमत्पद दर्शन होय त्यासी सत्वरता, सत्य हि भव हरतो अंत्येकात्मता, चरणी सनातन हो भावे ओवाळिता. जय देव जय कृष्ण दयार्णवा, ओवाळू आरती भावे घ्या सेवा. जय देव आरती म्हणता म्हणता उत्तम श्लोकांना भरून आलं, कंठ दाटून आला, अंगावर रोमांच उभे राहिले, ते भावावस्थेत गेले. हलधर म्हणाले, किती छान आरती रचलीये सनातन महाराजांनी. म्हैसूरच्या मठात ही रोज आरती म्हणावी निश्चय केला. श्रीराम समर्थ श्रीराम.